4 ओव्हरची मॅच असणार आहे. मागचा सामना एकदम वन साइडेड बघितला आपण, कारण काठीची संपूर्ण टीम या ठिकाणी होते. 4 खेळाडू अनुपस्थित होते. त्याच कारणास्तव 6 विकेट पडल्यानंतर काठी संघ ऑलडाऊन झाला आणि याचाच फायदा उंबारलेने घेत असताना तो सामना अगदी सहजतेने जिंकला. तो ओपनिंग पेअर मैदानामध्ये दाखल झालेली आहे. राजू काटे आणि लक्ष्मण गोरपेकर ओपनिंगला जात असताना. चला फिल्डिंग लगेच लावून घ्या, जास्त वेळ घेऊ नका. यजमान वर्सेस पाहुणे, पुन्हा एकदा ही लढाई मैदानावरती. जयेश आणि संजय हे 2 खेळाडू जात असताना. तर टाइम या ठिकाणी आपण बघताय 2:37 झालेली आहेत. लाईव्ह टेलिकास्ट बघा. वॅगनरच्या मागे जी रिक्षा पार्क करण्यात आली रस्त्यावरती, तिच्या काचेवरती, फ्रंट काचेवरती सूर्याची किरणं पडत आहेत, ती परावर्तित होत आहेत आणि डोळ्यांवरती येत आहेत. प्लीज ज्या कोणाची रिक्षा असेल, रिक्षा मालक चालक, ती रिक्षा तिथून रिमूव्ह करा किंवा अशा ठिकाणी लावा ज्याचा त्रास होणार नाही. वॅगनरच्या मागे जी रिक्षा आहे प्लीज थोडीशी मागे घेतली तरी चालेल. देसाईचे खेळाडू आहेत. आगरी भाषेत म्हणतात की तिरी मिळते ना बाळू, आणि त्याच्यामुळे डोकं देखील दुखतं आपलं, चक्कर येते. थँक्यू. बस बस चालेल चालेल. ती चालेल उलटी लावतायत. थँक्यू. जो कोणी चालक मालक असेल त्यांचं मनापासून आभार. म्हणजे याचा अर्थ बाळू आपला आवाज जातोय, आणि भोंगा असल्यावर आवाज अजून 5-6 गावांपर्यंत जाऊ शकतो. पहिलाच बॉल मिड ऑफला झेलबाद. राजू काटे पुन्हा एकदा मागच्या मॅच प्रमाणे याही मॅच मध्ये जाऊ लवकर बाद. मागच्या मॅच मध्ये रॉयल डकवरती बाद झाले होते, या मॅच मध्ये रॉयल डकवरती बाद झाले. एखादा दिवस क्रिकेटमध्ये असतो की ज्या दिवशी तुमच्या मनासारखे घडत नाही, पण बघूया आज ज्याच्या मनासारखे घडलं तो बॅटर मात्र मैदानावरती लवकर येतोय. संदीप गोरपेकर, 2 बंधुराज मैदानावरती आपण बघतायत, लक्ष्मण आणि संदीप. संदीपने मागच्या मॅचमध्ये एकाकी झुंज दिली, एकाकी किल्ला लढवला, आपल्या संघाला संकटातून बाहेर काढत असताना एक मोठी टोटल उभी करून दिली. त्याने 44 धावा केल्या 12 चेंडूमध्ये. व्हॉट अ इनिंग. बघूया पुन्हा एकदा संदीपकडे ती अपेक्षा असणार आहे. चांगली सुरुवात वाकण टीमची. तर संजय पाटील, संजय जोशी असे 2 संजय आहेत. असे मागाशी 2 नितीन आपण बघितले. ड्राइव्ह केलाय मिड ऑफला. पुन्हा एकदा चांगली फिल्डिंग. व्हॉट अ ग्रेट फिल्डिंग. पण एक धाव वेगाने पूर्ण केली आहे आणि अशा प्रकारे अकाउंट ओपन होते एका धावेने. मैदानावरती आपण बघतायत नारियो टीमचं 4 ओव्हरची मॅच आहे, त्यामुळे इथून बॅटिंगमध्ये थोडंसं बदल आहे आपण बघतायत. संदीपला मागाशी खूप मागे आपण बघितलं, आता प्रमोट करण्यात आलं आहे, बढती मिळालेली आहे 3ऱ्या नंबरवरती, कारण फॉर्म चांगला दाखवला आहे पहिल्या मॅचमध्ये. स्ट्राईकला लक्ष्मण, सामना करेल कमलाकर भोईर यांचा. फुलटॉस, लॉंग ऑनला फिल्डर येत आहेत, सरळ खेळलेले आहेत, एकदा पूर्ण नकार दिला आहे. गुड फिल्डिंग. केवळ एकच धाव, धावसंख्या धावफलक होती 2. स्ट्राईकला पुन्हा एकदा संदीप. सामना करतील कमलाकर भोईर यांचा. अत्यंत सुंदर अशा ट्रॉफीज तुम्ही बघतायत, क्राउन ट्रॉफीज, ज्याच्या डोक्यावरती क्राउन आपण बघतायत. हा मुकुट सुंदर सुंदर डिझाईन आहे. हलक्या हाताने
सेफ शॉट मिड ऑफच्या वरून एक्झिक्यूट करतायत. सुंदर फटका. सुरुवात चांगली झाली आहे या ठिकाणी संदीप गोरपेकरच्या इनिंगची. आपण बघतायत आधी थोडेसे संयमी सिंगल घेतला आणि त्यानंतर हा चौकार. जिथे फिल्डर नाही तिथेच चौकार मारायचा खरं तर एक कला आहे, एक कौशल्य आहे, ते प्रत्येकाला जमत नसतं. संदीपने त्यामध्ये नक्कीच महारत प्राप्त केलेली आहे. यावेळेस बॅकवर्ड स्क्वेअर लेगला आधी मिड ऑफच्या वरून आता बॅकवर्ड स्क्वेअर लेग. सलग दुसरा चौकार. धावसंख्येला गती मिळते. धावसंख्या दुहेरी अंकात 10. कमलाकर पुन्हा एकदा राऊंड द विकेट. पॉइंटला गॅप शोधली आहे. चेंडू चाललाय आणि हा देखील गेलाय. सलग 3 चेंडू 3 चौकार. आज सकाळी जयदास केणेने माफ करा काळनने हा पराक्रम केला होता. येदुंडेच्या 3 चौकार सलग ठोकले होते आणि खूप चांगली बॅटिंग. संदीप गोरपेकर सारखे बॅटर जेव्हा बॅटिंग करतात तेव्हा बॅटिंग करणं किती सोपं काम आहे हे तुमच्या लक्षात येतं. बाकीच्या फलंदाजांनी अक्षरशः पहिल्या मॅचमध्ये नांगी टाकली होती, पण तरी संदीप गोरपेकर न दबाव घेता न डगमगता खेळले आणि 44 धावा वैयक्तिक कुठल्या. पहिले षटक धावा फलकावरती 14. एक विकेटच्या मोबदल्यात धावसंख्या धावफलकावरती 14 आहे. तर बॉलिंग मध्ये परिवर्तन. त्या ठिकाणी नितीनला आय थिंक पाचारण करण्यात आलंय. बघूया पहिल्या ओव्हरमध्ये कमलाकर जिथे 14 धावा खर्च करून गेले, आता नितीन किती धावा खर्च करतायत. पॉवर प्ले देखील संपलेले आहे. फिल्डिंग देखील तुम्हाला पूर्णपणे विस्फारलेली बघायला मिळेल. सगळे खेळाडू आता बाहेर दिसतील. जास्तीत जास्त खेळाडू तुम्हाला. स्क्वेअर लेग आहे, मिड विकेट आहे, लॉंग ऑन आहे, लॉंग ऑफ आहे, डीप कव्हर आहे. नितीन तयार. वरती विकेट लक्ष्मणसाठी. पुढचा चेंडू. पहिल्या ओव्हर नंतर 14 धावा आहेत. ओढवलाय फिल्डर समोर. झेल ड्रॉप. आय थिंक हनुमान होते तिथे आणि हनुमान सारखा एक चप्पल क्षेत्ररक्षक ही चूक कशी करतो हा प्रश्न आहे. षटकार. इट्स अ 6R. धावसंख्या धावफलकावरती 20 धावा. हा झेल होऊ शकला असता, पण हनुमान काय विचार करत होते कोणास ठाऊक. ते त्याचं उत्तर तेच देतील नंतर या इनिंग नंतर. डबल माइंडेड झाले असावे कदाचित. पकडू की नको. आता सूर्याचे किरण आल्यात बघा. टोपी दिले म्हणजे सूर्याला आता आपण या ठिकाणी दोष देऊ शकतो. पकडले असते तर ही टोपी घेतली नसती हनुमान यांनी. काय बाळू पाटील. पण सूर्य चाललाय पश्चिमेच्या दिशेने आणि तो डोळ्यावरती येतोय. गोलंदाज नितीन पुन्हा एकदा. लक्ष्मण तयार. फुल टॉस. स्क्वेअर लेगला फिल्डर. ओ हो. एका हातात झेल टिपलाय. कोण आहे फिल्डर. कमलाकर. कमलाकरचा एकच कर काफी आहे. त्याच्या नावात कर आहे पण त्याचे 2 कर एकत्र आले नाही. एकच कर म्हणजेच हात. एका हातात 100 कॅच. क्या बात आहे. न्यू बॅटर मनोहर. सुंदर झेल टिपलाय. मनोहर भोईला यावं लागलं कारण की लक्ष्मण गोरपेकर बाद होत आहेत. खूप चांगली बॅटिंग करत होते. एक षटकार आधीच्या चेंडूवरती ठोकला होता, पण हा चेंडू बघा कसा जाऊन चिपकला. त्यांच्या हातांची तपासणी व्हायला हवी. ज्या पद्धतीने चेंडू चिपकला. एखादा लोखंड
चुंबक लोखंडाला जाऊन चिपकतो तसा हा झेल टिपलेला एका हातात. वेल जज कॅच. ओ प्लेड ऑन इनसाइड एज. चेंडू स्टंप वरती लागतोय. वन मोर विकेट डाऊन. नारिवली संघाला लागतोय धक्का मैदानावरती तिसरा. न्यू बॅटर कैलास मैदानामध्ये येत आहेत. एज लागली होती इनसाइड एज आतलीकडं आणि त्यामुळे बाद झालेले आहेत. न्यू बॅटर कैलास. संदीपला साथ देणं गरजेचं आहे. बघा पहिल्या मॅचमध्ये एका बाजूने विकेट चालले होते. संदीप मात्र जेव्हा जेव्हा स्ट्राईक मिळाली तेव्हा तेव्हा धावसंख्येला आकार दिला. वेगाने धावसंख्या वाढवली. 44 धावा अवघ्या 12 चेंडूत केल्या. त्या संदीपला या इनिंगमध्ये सुरुवात चांगली मिळालेली आहे पण त्याला कोणी साथ देत नाही. त्याला स्ट्राईकवरती आणणं गरजेचं आहे. बाकीचं काम तो करेल या शंका नाही. पण इथे आपण बघितलं तर बेजबाबदारपणे बॅटिंग करत असताना नारिवलीचे बॅटर एकामागून एक डगआउटच्या दिशेने. बॉलिंगसाठी तयार. पुन्हा एकदा नितीन. स्ट्राईकला कैलास. एकूण धावसंख्या धावफलकावरती आहे 20. ओ उडवलाय. हनुमानला पुन्हा एकदा चगवलाय. आधी षटकार अडवता आला नाही. आता चौकारही अडवता आला नाही आणि अशा प्रकारे या 4 धावा धावसंख्या 24. हनुमान या संघाचे अत्यंत चतुर वेगवान क्षेत्ररक्षक आहेत पण बऱ्याचदा भरोशाच्या म्हशी दूध देत नाहीत. तशाच प्रकारे बऱ्याचदा भरोशाचा एखादा खेळाडू भ्रमनिरास करतो. तुमच्या अपेक्षा भंग करतो आणि फायनली फिल्डिंग चेंज केले त्यांनी. ते म्हणाले की इकडची जागा माझ्यासाठी लकी नाही. मी जातो 30 यार्डच्या वर्तुळात थर्डमॅनला थांबतो. जागा बदलली आहे. नशीब बदलेल का? काही वेगळं घडेल का? हलक्या हाताने बॅटचा फेस ओपन केला. लेट कट. एक धाव इथून पूर्ण करतील. धावसंख्या धावफलकावरती बघतो आपण 25 धावा. 1 टू गो. एक चेंडू शेष आहे. पहिल्या ओव्हरमध्ये धावा आल्या होत्या एकूण 14. या ओव्हरमध्ये आतापर्यंत 11 धावा आल्यात. या ओव्हरमध्ये फिल्डिंग एकदम साधारण राहिली. चांगली फिल्डिंग झाली असती तर कमी धावा असत्या या ओव्हरमध्ये. नितीन. संदीपसाठी पुढचा चेंडू. ओ कॉड बिहाइंडचा अपील. यशांच्या मागे बीट केलं होतं. डॉट बॉलने या षटकाची समाप्ती. 2 षटकात धावसंख्या धावफलकावरती एकूण झाली ती 25. 12.5ची धावगती राखलेली प्रति ओव्हर मागे. बघूया अजूनही 2 षटकं शिल्लक आहेत. किती धावांवर मजल मारतायत नारिवली. चला फिल्डिंग लगेच लावा. जास्त वेळ घेऊ नका. वाकण. वैदेही 11. प्रभात 40+. वाकण टीम इन ॲक्शनमध्ये मैदानावरती आहे. यजमानाच्या भूमिकेत आहेत. आयोजकाच्या भूमिकेत आहेत आणि सध्या चांगली कामगिरी त्यांची पहिल्या मॅचमध्ये आपण बघितली.
बॉलिंग मार्कवर संजय येत आहेत. संजय जोशी संजय येत आहेत बॉलिंग मार्कवर. तिसरा षटक घेऊन स्ट्रायकिंग एंडला कैलास. लॉंग रनअप आहे, भरपूर लॉंग रनअप. वरती विकेट. फुल टॉस कव्हरच्या वरून खेळत आहेत. गॅप शोधली आहे. चेंडू चाललाय पहिल्या टप्प्यात अडवलाय. काय फिल्डिंग आहे बघा. पुन्हा एकदा कमलाकर लक्ष वेधून घेत आहेत कमलाकर. आणि जीत सारखाच फिटनेस आहे त्यांचा आजही बघा. जीतलाही भरपूर वर्ष झाले तो खेळतो आणि आजही त्याची धावांची भूक प्रचंड आहे. पण केतन म्हात्रे हे नाव सातत्याने टेनिस बॉल क्रिकेटच्या पटलावरती चर्चेमध्ये राहिले. हलक्या हाताने प्लेस करतायत. लॉंग ऑफर फिल्डर आल्यात. ओ मिसफिल्ड झाली आहे. 2 मिळतील. आणि बघा 2ची 3 धावा पूर्ण झाल्यात. पुअर क्रिकेट ज्याला लेझी क्रिकेट म्हणतात. या 3 धावा येत आहेत. 3 धाव्याने धावसंख्या धावफलकावरती. धावसंख्या धावफलकावरती 30. दोन धावा इथून पूर्ण केल्या. त्यानंतर तिसरी धाव कशी पूर्ण केली बघा. थ्रो त्या ठिकाणी बॉलरला कलेक्ट करता आला नाही. आता तो निसटला आणि त्याचीच वाट बघत होते स्ट्राईकवरती येण्यासाठी. संजय टू संदीप. वाकन वर्सेस नारिवली. 2 शेजारी एकमेकांच्या समोर. आपण पूल करतात. फिल्डर आहे डीप मध्ये. थोडंसं फंबल आणि नकार दिलाय. संदीप तयार नव्हते. ते गेल्यानंतर तिथे थांबले कारण बघा दमछाक होते. उन्हाचा तडाखा जाणवतोय आणि 40+ क्रिकेट. ती रिक्षा आता ती पुढे आली खरी पण ती आता पुन्हा त्रास देते. शॉर्ट ऑफ लेंथ हार्दिक पांड्या स्टाईल मध्ये खेळल्यात. ओ हो काय झेल टिपलंय बघा. फलंदाज कैलास बॅक टू द पॅव्हिलियन. हा चालेल अशी चालेल. तिकडे तोंड करून बघा मस्त. हा देसाईची रिक्षा आहे. नितीनची असेल बहुतेक. तर धावा झाल्यात एकूण धावफलकावरती 30. तर न्यू बॅटर प्रेमनाथ पाटील मैदानावरती. पाणी घेऊन गेले होते राजू काटे संदीप यांच्यासाठी. हो लॉफ्ट केलाय. समोर गॅप मोठी. दोघांच्या मधून थेट स्ट्रेट ड्राईव्ह. मागच्या मॅच मध्ये पहिल्याच बॉलवरती आउट झाले होते आणि बघा इथे पहिल्याच बॉलवरती लॉफ्टेड स्ट्रेट ड्राईव्ह. गुड शॉट. धावसंख्या धावफलकावरती 35. गोलंदाज पुन्हा एकदा संजय. हो आणखीन एक सुंदर स्ट्रेट ड्राईव्ह.
फिल्डर आहे टीम मध्ये, फंबल झालाय, 2 धावा पूर्ण. गुड रनिंग बिटवीन द विकेट. आणि बघा त्या ठिकाणी तिसरी धाव हवी होती. या 2 धावा धावसंख्या धावा फलकावरती झाली ती 37. 3 ओव्हर 37 धावा झालेल्या आहेत. 12.33 धावांची गती आहे. आणि आता अखेरचं षटक कोण घेऊन येणार हा प्रश्न आहे. न्यू बॉलर भोलेनाथ बॉलिंग मार्कवर. आता आज जिच्या नावाने स्पर्धा भरवलेली आहे स्वर्गीय आर्या आणि ती सुपुत्री देखील भोलेनाथ यांचीच आहे. तर मगाशी त्यांच्या घरी गेल्यानंतर तिचा फोटो बघितला आणि मन सुन्न झालं. फार कमी वयात खरं तर आर्या आपल्याला सोडून गेली आणि तिच्याबद्दल सांगत असताना भोलेनाथ यांच्या डोळ्यामध्ये ते पाणी तरळताना आम्ही बघितलं. आज चेंडू लॉब केलाय, फिल्डर आहे तिथे, चेंडू 1 बाउन्स ओव्हर द लाईन. आणि अशा प्रकारे धावसंख्या धावफलकावरती 41. 40+ भरपूर सपोर्ट आहे बघा नारळीच्या. किती लहान लहान मुलं आलेली आहेत. यापैकी कित्येक जण खरं तर आपल्या मुलांना घेऊन आलेले आहेत. ही मुलं आपल्या वडिलांना काकांना सपोर्ट करण्यासाठी आलेले आहेत. बॅटचे चेंडू मागे आणि बघा गेलाय फाईन लेग सीमारेषे बाहेर. 4 धावा. धावसंख्या 45 धावफलकावरती. चांगलं कमबॅक गावदेवी नारिवली 40+चा. भोलेनाथ पुन्हा एकदा आपल्या बॉलिंग मार्कवर 2 चेंडू 2 चौकार आलेले आहेत. वेग भरपूर आहे त्यांच्या बॉलिंगमध्ये, पण वेगाबरोबर दिशा आणि टप्पा देखील फार महत्त्वाचा आहे. ओ एज होती, ड्रॉप झालाय. जीवनदान कुणाला मिळाले? संदीपला. आणि पुढच्या 3 चेंडूमध्ये जर मोठे फटके आले तर मग ही कॅच किती मागत पडली आहे ती मोजावी लागेल वाकणला. भोलेनाथ ओव्हर द विकेट. हो हो हो, फिल्डर येत आहेत. झेल पकडलाय, नशिबाने सोडले 7 आणि संदीप बाद होत आहेत मैदानावरती. आणखीन एक धक्का नारिवली 40+ला. चौथ्या विकेटचं पतन. धावसंख्या धावफलकावरती फक्त आपण एकूण झालेली ती म्हणजे 45. अजून चेंडू किती शिल्लक आहेत बघूया. 2 चेंडू शेष आहेत. न्यू बॅटर शमन पाटील येत आहेत. त्यावेळेस क्रमांक आपण बघतायत तो म्हणजे 7वा. बॉलिंग मार्कवर पुन्हा एकदा भोलेनाथ. डॉट बॉल. अप्रतिम कमबॅक भोलेनाथ. सुरुवातीला 2 बॉलमध्ये 2 चौकार गेले, त्यानंतर डॉट बॉल, त्यानंतर विकेट आणि आता डॉट बॉल. चांगलं कमबॅक. 1 टू गो. अखेरचा चेंडू. बघूया किती धावा येत आहेत. सुंदर फटका गॅप मधून.
चेंडू गेला सीमारेषेबाहेर आणि अशा प्रकारे या 4 धावेने एकूण टोटल धावसंख्या धावफलकावरती बघतोय ती म्हणजे 49 आणि 50 धावा विजयासाठी हव्यात. त्या म्हणजे संघ वाकण वैद्य 11 प्रभात 40+ संघ वाकण या संघाला 50 धावा करायच्या आहेत 12.5च्या आवश्यक धावगतीने. या द्वितीय सत्रामध्ये करूया कॉम्बॉक्समध्ये परिवर्तन. पुढच्या सामन्याची नाणेफेक करूया आपण. देसाई आणि उंबारली 40+ या टॉससाठी या दोन्ही कॅप्टन, उंबारलीचे कॅप्टन आणि देसाईचे कॅप्टन. आणि जशी या सामन्याला सुरुवात होईल पुन्हा एकदा कॉम्बॉक्समध्ये आवाज सागाव नांदिवली डोंबिवलीचा बाळू पाटील ऐकूया आपण द्वितीय सत्रात. धन्यवाद. थँक्यू विनोद. पुण्यात आलेल्या सर्व मान्यवरांच्या खेळाडूंचं हार्दिक स्वागत. चला देसाई 40+ आणि उंबारली 40+ टॉससाठी या. उंबारलीचे कॅप्टन येत आहेत. देसाई संघाचे संघनायक टॉससाठी या. नाही शेवटच्या टप्प्यात चांगली बॅटिंग झाली. संदीपने खास करून ना खूप चांगली धावसंख्या उभारली आणि धावाला एक आकार दिला त्यांनी. खूप कैलासचं देखील कौतुक करेल. शमनच्या देखील बॅटबद्दल एक चौकार आला. नशिबाचा चौकार आला. वाकलन संघाला तर धावा करायच्या तब्बल अशोक पाटील आम्हाला माहिती देत आहेत. 50 धावा. चला वाकलन 40+ कॅप्टन आले. देसाईचे देखील कॅप्टन येतात. पप्पू येत आहेत. स्वागत आहे आपलं. वाकलनची देखील आता मॅच आपण पाहतो. उंबारली 40+ म्हणजे आपण तर गावदेवी ईश्वरी 11 उंबारली 40+ विपक्ष देसाईमध्ये मॅच पाहतो आणि हीच मॅच आता आपल्याला परत सोमवारी बघायला मिळेल. कारण का आत्ताच आपण इथं शिव चषकमध्ये झाली पहिल्या फेरीतील पहिली मॅच. आता दुसऱ्या फेरीतील दुसरी मॅच आपण पाहतोय. 2 बलाढ्य संघ वैदेही प्रभात क्रिकेट संघ वाकलन अजित आपण इथं आर्या स्मृती चषक. नाही मगाशी विनोद पाटील सांगितले बोलाना त्यांची सुकन्या आज आपल्यात कन्या नाही आहे. फार लवकर निघून गेली ती आपल्यातून. आणि फोटो पाहिल्यानं अशोक पाटील मगाशी त्यांच्या घरात आपल्या डोळ्यात देखील थोडेसे अश्रू आले होते. कारण तिची मम्मी जेव्हा आपल्याला जेवण वाढायला आली तेव्हा देखील तिचं मन फार भरून आलं होतं. पण नाही आज प्रत्येकाला जायचं आहे. पण मी तर म्हणेल जायचं तर आहेच पण एवढ्या कमी वयात गेल्यानंतर ते फार मोठं दुःख आपल्याला बघायला मिळतं. आमच्या मान्यवरांना विनंती करतो आपल्या शुभाचे टॉस करायचा. आपण कॅमेरामॅन जरा इकडे लक्ष द्या. नाही कॅमेरामॅन जेवायला गेलेत. चला टॉस करा. टॉस कोणी जिंकलाय मला कळवायचं आहे. उंबारली संघाने टॉस जिंकलाय. डिसिजन पाहायचं काय घेत आहेत कारण डिसिजन पेंडिंग आहे. यश श्यामने सांगितलं आम्ही गोलंदाजीच करू. दोन्ही बलाढ्य संघ आपल्या पंचकुशीतील अशोक पाटील हे 2 संघांनी ना गेल्या वर्षी अतिशय चांगलं क्रिकेट खेळलं. क्वालिटी क्रिकेट उच्च दर्जाचं क्रिकेट. एकनाथ पाटील आणि रवींद्र पाटील यांचा आपण सन्मान करूया. दादा या आपला सन्मान आता आपण स्वीकार करा. एकनाथ पाटील आणि रवींद्र पाटील सन्मान केलं जातं. मान्यवरांच्या शुभ हस्ते मायेची प्रेमाची उबदार शाल आणि पुष्पगुच्छ देऊन त्यांचा सन्मान केला जातोय. कॅमेरामॅन जरा कॅमेरा करतो इकडे. तर बघा 3 वर्षाच्या 1,50,000 धावा पूर्ण आल्या आहेत. त्याबद्दल अशोक पाटील जरा धन्यवाद द्या. तुम्ही सर्वांनी टाळ्या वाजवून त्यांचं स्वागत करा. 11,112 विकेट्स. नाही अशोक पाटील खेळाडूंनी टाळ्या नाही वाजवल्या पण चालतील पण लहान मुलांनी टाळ्या वाजवल्यात.
त्यांना देखील यातील कोणीतरी गुणलेखन व्हायचंय. नितीन 50 धावा आपण तर इथून जिंकण्यासाठी पाहिजेत. तर गोलंदाजी मार्कवर पहिलं षटक घेऊन येतो यावेळेला आपण तर नारिवलीच्या माध्यमातून राजू काटे. आज पुन्हा एकदा आपण तर दुसऱ्यांदा रॉयल डकचा मानकर ठरला. तर अपयशाच्या पत्रात आलं, पण अपयश धुवून काढण्याची कुवत धमक या खेळाडूकडे. एक अष्टपैलू खेळाडू आहे राजू काटे. वाकलनगाव एनकडून स्ट्राईक केला आपण पाहू शकता. नितीन पहिला चेंडू फुलटॉस आडव्या बॅटने पाठवून दिलाय चेंडूला. बॅकवर्ड स्क्वेअर लेग सीमा रेषे पार चौकार. सुरुवात चांगली झाली कारण नितीन देखील पहिल्या सामन्यात अपयशी ठरला होता. एक अतिशय चांगला अष्टपैलू खेळाडू. नाही त्यांचा सुपुत्र देखील बघा बाबांनी चौकार मारल्याने किती आनंद व्यक्त करतोय. करायलाच पाहिजे ना. जर कदाचित बाबांच्या लक्षात आलं मुलांनी टाळ्या वाजवल्या तर संध्याकाळी नाश्त्या पाण्याची व्यवस्था होणार नाही. राजू काटे गोलंदाजी मार्कवर वकलनगाव एंडकडून राईट आर्म राऊंड देकडनं मारा करतोय. हो चांगला फटका आता डाऊन द ग्राउंड. फटका सुरेख या वेळेला मिडॉनला बीट केले. वाईडिश लॉंगॉनला क्षेत्रक्षक येतो मिड विकेटरना. संतोष ते गुड थ्रो. नितीन काय करतायत इथे? अरे काय हे काय बघायला मिळतं या वेळेला. नितीन करत काय होते? कदाचित जास्त घाई. आपण म्हणतो ना नेहमी अशोक पाटील गाडीवर फलक लिहिलं असतं अति घाई संकटात नाही. आणि ती घाई कदाचित संकटात नेलं असतं. नितीनला स्वतःला स्ट्रेच केलं, डाय मारली, त्यामुळे बचावले आहेत. दशरथ सोरखातेचा खूप चांगला डिसिजन, गुड डिसिजन दशरथ. आणि खरं तर श्रीनाथला देखील आपण धन्यवाद देऊ. चांगले क्रिकेटर आहेत. सातत्याने आपण इथं पंचांच्या भूमिकेत त्यांना आम्ही पाहिलंय. सील चषकमध्ये देखील त्यांनी पंचगिरी केली. अशोक पाटील हे दृश्य किती चांगलं वाटतं बघा ना. ग्रामीणच्या मॅचेस, ग्रामीणचेच पंच, ग्रामीणचेच समालोचक, खूप बरं वाटतं. आणि ग्रामीणचाच गुणलेखक राजू काटे. चांगला चेंडू फुल लेंडीचा वाईड यॉर्करचा वापर केलाय. खूप चांगली गोलंदाजी बघायला मिळाली. डॉट चेंडूची समाप्ती ते अशोक पाटील. आता वाकलनचे आपण इथे लहान मुलं आहेत आणि त्यांच्याच बाजूला नारिवलीचे लहान मुलं आहेत. डॉट चेंडू गेला तर नारिवलीचे खेळाडू आपलं बघितलं तर लहान मुलं ओरडत आहेत. आणि चौकार षटकारला तर वाकलनचे लहान मुलं ओरडत आहेत. राजू काटे गोलंदाजी मार्कवर राईट आर्म राऊंड तिकडे मारा करतो. P1चं षटक फुलटॉस ऑन साइड लावल्या बॅटने बोलवलाय. गॅप शोधली. चेंडू गेला या वेळेला डिप स्क्वेअर लेग सीमारेषा पार चौकार. 10 धावा दुहेरी अंकामध्ये. 12 पेक्षा जास्तच्या सरसरीने धावा करायच्या आहेत. 50 करायच्या. सुरुवात दमदार झाली आहे. राजू पुण्याचा गोलंदाजी मार्कवर राईट आर्म राऊंड द मार्क टाकला. नितीन डान्सिंग डाऊनचा फटका खूप चांगला पण मिड विकेट आता प्रोडक्शन दिलं गेलेलं आहे. 2 धावा इथे नकार दिलाय. हनुमान आणि नितीन मला वाटतं थांबायलाच तयार नाहीयेत. नाही आता मला वाटतं डिस्क ब्रेक लावायला लागतील या दोघांना. धावसंख्या धावपल करते 11. घाई भरपी कॉर्डिनेशन होत नाही ना जयेंद्र. कुठल्याही खेळामध्ये वाद्यकाला आपण ते गवयाची साथ लागते कधी त्याच्या इशाऱ्यावर त्याने वाजवलं तरच. ते गवया वाजवतोय आणि आपला वाद्य वाजवणारा वेगळंच काहीतरी तो ताल पकडतोय. पुण्याचा गोलंदाजी मार्कवर राजू काटे. चांगला चेंडू होता या वेळेला. पडल्यानंतर खाली राहिलाय. डान्सिंग डाऊनच्या माध्यमातून मिड विकेट क्लिअर करायचं. डॉट चेंडूची समाप्ती. षटक संपलंय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकात आपण पाहू शकता बिनबाद 11 धावा. उर्वरित समीकरण येणारे 18 चेंडू 39 धावांची गरज आहे. 13च्या सरसरीने आता धावा कराव्या लागणार आहेत. टॉस जिंकलाय उंबारली 40+ संघाने क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय. त्यामुळे देसाई 40+ संघ आमच्या मुख्य व्यासपीठाच्या बाजूला येऊन आपण थांबायचं आहे. चेंडू चेक करायचं आहे. नाही देसाईचे सर्व खेळाडू एका बाजूला आहेत. दिलीप पाटील एका बाजूला आहेत. कदाचित उपवास असावा त्यांचा म्हणून ते वेगळे बसले आहेत. उद्या या स्पर्धेत आपण बघले तर नितीन कळन देखील उद्या समालोचन करणार आहेत. रायगड समालोचक असंची सदस्य आणि नारिवली गावची धगधगती तोप जगदीश पाटीलचा उद्या आपण आवाज ऐकणार आहात. गोलंदाजी मार्कवर येतो यावेळेला आपण पाहू शकता. मनोहर येतोय.
मनोहर वैयक्तिक पहिलं संघाचा दुसरा टिकून येतोय. कारण P1 संपलेला आहे, कारण एकच पॉवर प्ले, त्यामुळे त्या क्षेत्रक्षण थोडंसं विखुरलेलं बघायला मिळेल. अशोक पाटील देखील गुणलेखकाच्या भूमिकेत आपण पाहू शकता. मनोहर भोईर येतो गोलंदाजी मार्कवर. ऑन साईडला क्षेत्ररक्षण आपण पाहू शकता. यावेळेला थोडंसं विखुरलेलं बघायला मिळतंय. शॉर्ट फाईन लेगला कैलासला आपण पाहू शकता. एक क्षेत्ररक्षण आपण पाहू शकता. डीप स्क्युअर लेगला एक मिड विकेटला राजू कोणत्या पोझिशनला जातात पाहिजे. आता लॉंग ऑनला चालत राजू. एक लॉंग ऑफला आपण लॉंग ऑफला आपण पाहू शकता. ऑफ साईडला क्षेत्ररक्षण शॉर्ट थर्ड मॅन, एक क्षेत्ररक्षण बॅकवर्ड पॉईंट, एक क्षेत्ररक्षण डीप पॉईंटला आपण पाहू शकता. मिड ऑफला थोडंसं डीपमध्ये म्हणजे एक्स्ट्रा कव्हर रिझनमध्ये तैनात केलं संदीपला. मनोहर गोलंदाजी मार्कवर. बाळेगाव एनकडून स्ट्रायकेला आपण पाहू शकतो. नितीन पाटील एक जीवदान मिळालं, त्याला धावबाची संधी होती. चेंडू पडल्यानंतर गुडल्यास भरपूर टेकअप झालाय. पंचांकडे पाहिलं गेलंय. पंच यावेळेला आपण ते वाईटची खूण करतायत. संदीप घोरपेकर पंचांकडे पाहत आहेत. पंच सांगतायत कदाचित श्रीनाथ खूण करत असतील मुख्य पंचांना की वन बाउन्स ऐकण्या पाहायचं. आता त्यांनी कॉल दिलाय का नाही काय माहिती नाही. तसं क्या पारा श्रीनाथने दिलाय कॉल. पुढे मनोहर गोलंदाजी मार्कवर. बाळेगाव एनकोड राईट आर्म राऊंड विकेट मार्कवर. साकला नितीन. फटका चांगला यावेळेला. कॉटन बॉलची संधी होती. बॉलर बॅक टू ड्राईव्ह होता. झेल सुटलाय जमिनी लगत झेल होता. फॉलो थ्रो मध्ये खूप चांगलं क्षेत्ररक्षण, खूप चांगलं क्रिकेट बघायला मिळतं. अशोक पाटील समीकरण बदलतंय. येणारे 17 चेंडू विचार जर केला तर 37 धावांची गरज अजूनही. मोठ्या फटक्यांची नित्यंत गरज आहे. वाकलन 40+ संघाला या स्पर्धेत आपलं अस्तित्व टिकवायचं असेल तर. मनोहर गोलंदाजी मार्कवर. राईट आर्म राऊंड विकेटनं मारा करतोय. फटका चांगला ड्राईव्ह केला यावेळेला. एक्स्ट्रा कव्हरला चेंडू वेगाने त्याला डीपंद क्षेत्ररक्षक येतोय. 2 धावा होत आहेत का पाहायचंय. अपिच ड्राईव्ह बघायला मिळाला त्यावेळेला. आता धोका पत्करणं फार गरजेचं आहे. धावसंख्या दाखल करते अशोक पाटील आम्हाला सांगतायत. 15 धावा, 35ची गरज आहे अजूनही. मनोहर हनुमान स्टेअर करायचा होता यावेळेला. बॅटच्या आतल्या कडेला चेंडू लागतोय. चांगलं क्षेत्ररक्षण लक्ष्मण गोरपेकरचं. हनुमानने पहिल्या सामन्यात खूप चांगली बॅटिंग केली होती. चला दोन्ही संघ उंबारली 40+, आई गावदेवी ईश्वरी लेवून उंबारली 40+ आणि देसाई 40+ संघ आमच्या मुख्य व्यासपीठाच्या समोर आपण येऊन थांबायचं आहे. कारण नेक्स्ट मॅच तुमची असणार. दुसऱ्या फेरीतील दुसरी मॅच. इथून जो संघ जिंकेल सेमीफायनलमध्ये दाखल होईल. चांगला ड्राईव्ह बघायला मिळाला यावेळेला. क्षेत्ररक्षण मिड ऑफ वरून चेंडू चाललाय. लॉंग ऑफला जोपर्यंत क्षेत्ररक्षक येतोय मिस स्पीड होते थोडीशी. अशोक पाटील थोडासा वेळ घेतला ना चेंडू उचलण्यासाठी तर लगेच आपण 2-1चं रूपांतर 2 मध्ये. धावसंख्या धावफल करते अशोक पाटील मला माहिती येत आहेत. अठरा धावा. 2 काढले 2. हा एक काढली कॉटन सुटला ना. मनोहर गोलंदाजी मार्कवर. स्ट्राईकला नितीन पाटीलकडे प्रचंड ताकद आहे, गुणवत्ता आहे. तर आता गुणवत्ता सिद्ध करावं लागणार. हा चेंडू फुल टॉस आहे. स्लॅश केला यावेळेला. 1 धाव कंप्लीट केली. पायचा 2री धाव होते का. 2 धावा पूर्ण केल्यात आहेत. पंचांचा इशारा काय तो पाहायचा आता यावेळेला. नो म्हणजे एकूण 3 धावा आणि येणारा चेंडू फ्रीट. तीन धावा आणि येणारा चेंडू फ्रीट. एकवीस धावा. विनोद पाटील आमचे दादा ते खेळ सांगायचं आहे. बॉल बिळात गेला होता. बॉल भेटत नाही तोपर्यंत धावले होते धावा. 21 धावा. मनोहर फ्रीटचा चेंडू पाहिजे कशावर टाकता येता. नितीन काय करतोय.
शफलून स्क्वेअर ऑफ द विकेट खेळतात. यष्टीरक्षक बीट होतोय. बायच्या स्वरूपात एक धाव मिळते. धावसंख्या धाव फलकावरती 22 धावा. हळूहळू उंबारली संघ देखील आपल्या समालोचन कक्षाकडे येतोय. बॅटकट बॅटकट आहे. मनोहर पुण्याचा गोलंदाजी मार्कस टाकला. हनुमान म्हात्रेच्या बॅटमधून धावा पाहायचं कशा प्रकारे येतात. आता चांगला फटका आहे. कव्हर ड्राईव्ह बघायला मिळालाय. संदीप कडून झाले चूक. एकचं रूपांतर 2 मध्ये होतं का पाहायचंय. आणि 2 धावा मिळत आहेत. बॅकिंग येते तिथे. शॉट एक्स्ट्रा कव्हरला मिस स्पीड झाली आहे. धावसंख्या धाव फलकावरती. धावा झाल्या धाव फलकावरती. बघा पाण्याची मागणी केली आहे. धावा झाल्या धाव फलकावरती. आपण पाहू शकता वेळेला 24 ना 24 12 चेंडू 26 ची गरज आहे. पाण्याची मागणी केली आहे. तर जितेश भोईर देखील येत आहेत. स्वागत आहे जितेश आपलं देखील. जितेश भोईर या व्यासपीठावर आपलं देखील हार्दिक स्वागत. एक चांगलं क्रिकेटर, एक चांगला यष्टीरक्षक. नाही 13ची सरासरी आता पुन्हा एकदा येऊन ठेपली आहे. नितीन पाटील काहीतरी पाहिजे असेल तुम्हाला. घ्या पाणी घ्या. चेंडू चेक करा. लक्ष्मण येतोय. हा चेंडू फ्लिक केलाय. टायमिंग चांगलं होत नाहीये. श्रमण आहेत तिथे. चूक होणार नाही. डीप स्क्वेअरला खूप चांगला झेल पकडला बॅटर बाद. फक्त फ्लिक केलेला. ताकद कमी होती. श्रमणने खूप चांगला झेल घेतलाय. डीप स्क्वेअरला गेला. अशोक पाटील समीकरण बदलत आहे. 11 चेंडू 26 ची गरज आहे. सचिन आले आहेत. मॅच संपली नाहीये अजूनही आपण उत्तर जयेंद्र आहे. बाकी किरण आहे. लक्ष्मण गोरपेकरला विकेट मिळालाय. समीकरण बदललंय. 12 चेंडू मध्ये 26 पाहिजे. 11 चेंडू 26. सचिन आलाय. मॅच संपली नाहीये. अशोक पाटील मॅच बॅलन्स आहे अजूनही. इथून कोणी जिंकू शकतोय. चांगलं क्रिकेट खेळतो जिंकेल. नारिवली पण जिंकू शकतोय. आपण इथं वाकलन देखील जिंकू शकतोय. डान्सिंग डावच्या ते फटका चांगला यावेळेला. क्षेत्ररक्षक आहे तिथे लॉंग ऑनला. एक धाव कंप्लीट केले ते. चेंडू फीड होईल. 2 धाव मिळत आहेत. 10 चेंडू आणि 24 ची गरज आहे. 26 झाले. 24 पाहिजेत. सचिनने खातं उघडलंय. अशोक पाटील एक मोठा फटका कमबॅक होऊ शकतोय. लक्ष्मण गोरपेकर राईट आर्म राऊंड कडनं मारा करतोय. हा चेंडू यष्ट्यांचा वेध. चप्पल झाले. यष्ट्या उद्ध्वस्त झाल्या आहेत. बॅटर बाद. किरण येतात नवीन बॅटर. आता 9 चेंडू आणि अशोक पटेल 24 धावांची गरज आहे.
नवीन बॅटर येतात किरण. आता इथून एक भागीदारी बनवावी लागणार आहे, कारण का अशोक पाटील 9 चेंडू आणि धावा हव्यात 24 ची गरज आहे. मॅच संपली नाही. अशोक पाटील एकाच 2 मोठे पटके आले ना मॅच मध्ये मजा येईल. फुलटॉस आहे, टायमिंग चांगलं होतंय, पाठवून दिले चेंडूला यावेळेला स्क्वेअर लेग सीमारेषा पार. मच नीडेड षटकार येतोय किरणच्या बॅटमधून. अत्यंत गरज होती बहिराम, तो षटकार आलाय ना. अशोक पाटील प्रत्येक जण आता घड्याळाकडे पाहतोय, वेळ झालाय. अशोक पाटील देखील आम्हाला सांगतात की बळू पाटील ती कधी येईल. चांगला चेंडू डाऊन दी ग्राउंड, फटका खूप चांगला मिड ऑफ वरून चाललाय चेंडू. क्षेत्ररक्षक जोपर्यंत येत आहेत 2 धावा इथून कंप्लीट केल्या. गुड रनिंग बिटवीन द विकेट. धावा झाल्या धाव फलकावरती. अशोक पाटील आम्हाला माहिती देत तब्बल 34 धावा. 16 ची गरज आहे. चेंडू बाकी अशोक पाटील 7 चेंडू 16. हा चेंडू फार महत्वाचा आहे. किरणने खूप चांगली बॅटिंग केली आतापर्यंत. 2 चेंडू मध्ये त्याने 8 धावा कुठल्या आहेत. 7 चेंडू आणि धावा हव्यात अशोक पाटील आम्हाला सांगतायत 16. अशोक पाटील 2 पेक्षा जास्त धावा करायच्या आहेत. हा चेंडू फार महत्वाचा आहे. लक्ष्मण फुलटॉस आहे, झेल हवेमध्ये, झेलची शक्यता आहे. गोरपेकर बंधूंनी झेल घेतला. एक बंधुराज गोलंदाजी करतो, दुसरा बंधुराज झेल पकडलाय. मिड ऑफ वरून आले आणि किरण बाद होतोय. आता येणारे 6 चेंडू 16 ची गरज आहे. जयेंद्र चालले आहेत. जयेंद्र भोईर काय बॅटिंग केली होती शिव चषक मध्ये, तशा प्रकारची बॅटिंग करावी लागणार आहे. सचिन म्हात्रे पप्पू नाही, मगाशी आमच्याशी भरपूर त्यांनी बातचीत केली. म्हणजे आम्ही त्यांना सांगितलं नितीन की तुम्ही बॅटिंग करायला जाताना घाबरू नका, तुमचा नॅचरल गेम खेळा. नाही मनात तुम्ही जर शंका बाळगता तर मग जाऊ नका बॅटिंगला, दुसरा कोणाला तरी जाऊ दे. ते म्हणाले आता तेच करणार आहे. फक्त मैदानात गेलं ना बिंदास, गेम बाज को तोडना और छक्के चौकों को जोडना, असंच करायचं मैदानात गेल्यावर. हनुमान पाटील देखील पाहतायत कटआउट मध्ये फोटो कोणाकोणाचे आहेत. नाही फ्लॅग्स बॅनर आलेत ना, त्यामुळे सोपे झालेत. अशोक पाटील फटाफट कुणाच्यावर फोटो लागतात. 6 चेंडू 16. सचिन साळुंके येतोय. सचिन साळुंके पाहिजे आता कशा प्रकारे गोलंदाजी करतो. इथून 16 धावा रोखतोय की हे 2 बॅटर हनुमान आणि जयेंद्र हे इथून मात्र आपण त्या सामना जिंकून देत पाहिजे. कारण नारिवली संघ देखील सहजाची हार मानणारा संघ नाहीये. राजू काटे अँड कंपनी त्यांना माहिती इथून जिंकलो तर सेमीफायनल पर्यंत आपण पोहोचू. त्यामुळे आज महत्वाची मॅच सुरू आहे. वाकलन संघाला देखील माहिती आहे आपण तिथून जिंकलं तर आपण देखील सेमीफायनल मध्ये पोहोचू. सचिन साळुंके बाळेगाव एन कडून स्ट्रायकरला बॅटर हनुमान म्हात्रे. यष्टीरक्षक शरद क्लोज यष्टीरक्षण करतायत. थर्डमॅन फाईनली क्लोज आहेत. पटका चांगला डान्सिंग ग्राउंडच्या माध्यमातून मिडविकेट क्षेत्ररक्षक येतो. 1 धाव कंप्लीट केली पाहिजे, दुसरी होते का. 2 धावा झाल्या आहेत. इथून तिसरी घेण्याचा नकार देत आहेत. आता समीकरण बदलतंय. 5 चेंडू 14 ची गरज आहे. कंपल्सरी चेसिंग आणि ड्रेसिंग या स्पर्धेचा नियम आहे. साई भोईर आपण साई म्हात्रेला देखील पाहू शकता. साई भोईर आपण पाहू शकता. घेसरचे एक चांगले क्रिकेटर, एक चांगले यशस्वी आयोजक, एक चांगले पुरस्कर्ते देखील आहेत. पंच काहीतरी सूचना करतायत. कदाचित बॅटर खेळपट्टीवरनं धावत असतील, त्यामुळे फुटवर्कचा आपण त्या फुटवर्कचा मार्क होतात. 5 चेंडू अशोक पाटील 14 ची गरज आहे. सचिन साळुंके पुण्याचा गोलंदाजी मार्कवर राईट आर्म ओव्हर देखील मारा करतोय बाळेगाव एंड कडून. फटका चांगला यावेळेला आडव्या बाटने पाठवून दिले. पॅरलल स्ट्रोक फ्लॅट सपाट षटकार. जुनाच बॉल मिळणार आहे किरण. नाही 2 षटकाच्या आपण तर 1 षटकानंतर जुना चेंडू मिळेल. काय फटका होता सामन्यामध्ये, शिरकाव केलंय. अशोक पाटील सांगतात धावा झाल्या. धाव फलकावरती आपण पाहू शकता यावेळेला तब्बल 42. 4 चेंडू 8 ची गरज आहे. अशोक पाटील पुन्हा एकदा समीकरण पाहिले. चेंडू मागे 2 धावा. नाही आता 3 षटकांची आपण 4 षटकांची मॅच आहे ना. थांबा जरा अजन करते, तुम्ही थांबा. पंच बघतीलच काय झालंय. बुटाचा कदाचित सोल निघाला असावा. चालेल जाऊ जा.
बुटाचा सोल निघाला असावा की त्याचे बूट खराब झाले असतील. नाही अशोक पाटील मी तर म्हणेल दोन्ही शूज आपण आता चेंज केले जातात. मॅच बॉल आलाय. नाही ते आम्ही आज सकाळपासून अनाउन्समेंट केलं की 2 षटकाच्या आधी चेंडू हरवला फुटला तर आपण तर नवीन आहे, त्यानंतर जुना आहे. नाही विनोद पाटील आपल्या कॉमेंट्री बॉक्समध्ये नितीन पाटील आहेत, बळीराम आहेत, भरपूर मजा करतायत, एन्जॉय करतात ते देखील ही स्पर्धा आणि त्यांच्या जुन्या आठवणी आपल्यावर शेअर करतायत. नाही नितीन पाटील ते आता 30+ येणार आहे, त्याच्यासाठी ठेवा ते शूज. सांताक्लूजला घालायला कामाला आहे. आपण तो पुतळा बनवतो त्याला घालायला कामाला येतील. अशोक पाटील 4 चेंडूमध्ये धावा हव्यात 8. एक षटकाराने मॅच मध्ये शिरकाव केले. हनुमान म्हात्रेने सचिन साळुंके कमबॅक करतो का पाहायचंय. पुणे डान्सिंग डाऊनच्या मध्ये स्लॅश केला. यावेळेला क्षेत्ररक्षक आहे. मॅचची गोल्डन विकेट मिळाली. खूप चांगला झेल पकडलाय बॅकफूट पॉइंटला. बॅटर बाद. समीकरण बदललंय. 3 चेंडू 8. अशोक पाटील स्लॅश केला. फक्त ताकद लावली असती ना तर कदाचित पॉइंटच्या डोक्यावरनं चेंडू सीमा पार गेला असता. बंडू भोईर तुमच्याकडे 500 रुपयाचं पार्श्व आले. पिंट्या भोईर यांच्याकडून 500 रुपयाचं पार्श्व घेऊन जा ना. अशोक पाटील जर स्लॅश जोरात झाला असता ना तर चौकार नक्की आला असता. नवीन बॅटर आहे आपण पाहू शकता. यावेळेला सचिन आला. संजय आलाय. सायकलला बॅटर आपण पाहू शकता. यावेळेला संजय आहे. संजय आणि जयेंद्र जोडी. अशोक पाटील 3 चेंडू धावा हव्यात 8. फार महत्वाचा चेंडू आहे हा. चेंडू वेगवान चेंडू आहे. कॉटबॅनचा अपील. शरदने काय झेल घेतलाय स्टॅन पाठीमागे. आता 2 चेंडू 8. सचिन साळुंकेने षटकार आल्यानंतर ना चुकीपासून बोध घेतलंय आणि तो खऱ्या अर्थाने तो बोध त्याने खूप चांगल्या प्रकारे गोलंदाजी करतोय. ते सुधारलाय. बोलाना आत येतोय. तर 2 चेंडू 8 ची गरज आहे. अशोक पाटील मॅच संपली नाहीये. एकाच षटकार एकाच चौकार मॅच मध्ये शिरकाव करू शकतोय. जयेंद्रला स्ट्राईक मिळते का नाही पाहायचंय. इथून जर गोलंदाजाकडून चूक झाली जयेंद्रला स्ट्राईक आली तर जयेंद्रकडे ती ताकद ती गुणवत्ता आहे. तो इथून मॅच टर्न करू शकतोय. संदीप गोरपेकरने जी बॅटिंग केली ना आणि शमनच्या बॅटमधून जो चौकार आला ना शेवटचा तो फार आता उपयुक्त ठरतोय. 2 चेंडू 8. अन्यथा 2 चेंडू अशोक पाटील 4च राहिले असत्या पण श्रमणचा चौका. साळुंके गोलंदाजी मार्कवर. चांगला चेंडू होता. यावेळेला पॅड वरती आदळतोय. 1 धाव इथे कंप्लीट केली जाते. आता 1 चेंडू 7. 6 ने सामना बरोबर सुटेल. अशोक पाटील पण एक गोलंदाजाने चुकी केली तर कदाचित सामन्यामध्ये मजा येईल. एक चेंडू. राम भोईरकडनं शरदसाठी पारितोषिक आलेले. चेंडू डॉट चेंडूची समाप्ती आणि अशा तऱ्हेने आपण येतोय नारिवली 40+ संघ पुढच्या फेरीत दाखल होते सेमीफायनल मध्ये. काय जबरदस्त बॅटिंग केली. गोलंदाजी खूप केली. श्रवणचा